आवाज लोकशाहीमध्ये आज आपण बघणार आहोत धुळ्यामधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। लोकशाही मराठीच्या आवाज लोकशाहीचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। लोकशाही आवाज लोकशाहीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जनतेच्या ज्या काही समस्या आहे त्या शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। या निमित्ताने आपण आज आलो धुळ्यामधील देवपूर या परिसरामध्ये, बोरसेनगर या परिसरामध्ये। या परिसरात पाहायला गेलं तर धुळे शहरामध्ये जवळपास अव्वाच्या सव्वा पद्धतीने घरपट्टीची ही पठाणी वसुली करण्यात सुरू झालेली आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या परिसरातील, या कॉलनी परिसरातील नागरिक आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडनं जाणणार आहोत की नेमकं त्या लोकांना या महापालिकेच्या पठाणी वसुली संदर्भात काय नेमक्या अडचणी आहेत। साहेब नमस्कार, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आता महानगरपालिकेने जी काही वसुली सुरू केलेली, ज्या काही नोटिसा पाठवलेल्या आहेत मालमत्ताधारकांना, प्रचंड मोठ्या प्रमाणात काही लोकांना या नोटिसा अमाऊंट ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत, ज्या नियमाच्या बाह्य। या संदर्भात आपण पाठपुरावा देखील केला। तर नेमकं काय प्रकरण आहे? धुळे महानगरपालिकेने गेल्या वर्षापासून धुळे हद्दीत राहणारे जे काही लोक आहेत त्यांचे मालमत्ता कर असेल या घरपट्टीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ केलेली, म्हणजे कमीत कमी 4-4, 5-5 पट्टीने घरपट्टीमध्ये वाढ केलेली आहे। आज धुळे महानगरपालिका कुठल्याही प्रकारची सुविधा नागरिकाला देत नाही। रस्ते नाही, गटारी नाही, पथदिवे नाही, पाणी नाही। 15-15 दिवसानंतर या ठिकाणी घंटागाडी येते आहे। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा धुळे महानगरपालिकेने सुलतानशाही पद्धतीने या ठिकाणी 4 ते 5 पटीने घरपट्टीची वसुली सुरू केलेली आहे। महानगरपालिकेकडनं रेग्युलर अशी कुठली सुविधा आम्हाला मिळत नाही। 8-8 दिवस घंटागाडी येत नाही, 8-10 दिवसानंतर पाणी येतं आणि झाडू मारणारे तर कधी येतच नाही। आमचा हा जो वलवाडी परिसर आहे वार्ड नंबर 1 मध्ये येतो। वार्ड नंबर 1चे जेही नगरसेवक आहेत, मी तर म्हणतो आमचा दंदाईनगर, बोरसेनगर आणि हा जो एरिया आहे या एरियामध्ये कुठल्याच प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही। एकही रस्ता झालेला नाही। या ठिकाणी जी घरपट्टी आकारण्यात आली ती घरपट्टी म्हणजे अव्वाच्या सव्वा लावली। आम्हाला असं वाटतं ना आमची ग्रामपंचायतच चांगली होती। आम्ही आता या कॉलनीत 20-25 वर्षापासून राहतोय। इथं लाईट नाही, पाणी नाही, रोड नाही आणि घरपट्टे एवढ्या दाबून आलेल्या आहेत। आम्ही आमच्यासारख्या बाया एवढी घरपट्टी कुठून भरू शकणार? एकीकडे रात्री पाणी देखील, रात्री वीज देखील नसते, वीज देखील नाही आहे। आम्ही स्वखर्चाने आम्ही लाईट लावतो। चोऱ्या भरपूर चालू आहेत इथं। आम्ही काहीच करू शकत नाही। गेलं की ते लोक आमच्याकडे लक्ष देत नाही नगरपालिकेवाले। आम्हाला त्यांनी सुविधा चांगली द्यावी बुवा हीच आमची इच्छा आहे। महानगरपालिकेचे एक घरपट्ट्या नळपट्ट्या अव्वाच्या सव्वा लावताय, तर मग अव्वाच्या सव्वा जर लावलेल्या तर मग आम्हाला सवलती का देत नाही तुम्ही? जर सवलती देत नाही तर मग आमच्याकडनं अव्वाच्या सव्वा तुम्हाला भाडं वसूल करण्याचं कोणाला हे दिलेलं आहे? मग मला सांगा तुम्ही, आज आमच्याकडे 20-20, 15-15 दिवस जर कधी घंटागाडी येत नाही तर आज झाडू मारायचा सोडा हो, आज आमच्याकडे रस्ते ठिकाणावर नाही आहेत, आमच्याकडे लाईट ठिकाणावर नाही। आम्ही दिवसभर कामं करायचे का रात्रभर आम्ही जागत बसायचं, पोरांना हवा घालत बसायचं की आम्ही आमचे कामधंदे करायचे? आज आमच्या पोटाचे खडगे भरायला आम्हाला मुश्किल आहे। साधारण हद्दवाढ भागामध्ये पूर्वी 18,000 प्रॉपर्टीज होत्या, त्या आता जवळजवळ 33,000 प्रॉपर्टी झाल्या आणि 3 कोटीची जी आधीची डिमांड होती 23च्या पूर्वीची, ती डिमांड आता जवळजवळ 18 कोटीवर गेली। आपल्याला असं लक्षात येईल की ही जी वाढ झालेली आहे या सगळ्यामध्ये ते प्रॉपर्टींची संख्या वाढली आणि तो जे आधीचे दर होते ते ग्रामपंचायतीचे वगैरे दर होते, त्याच्यामुळे आपल्याला ही वाढ दिसते। त्याच्यानंतर जुन्या धुळ्यामधले पण जे असेसमेंट केलेलं आहे तर त्याच्यासाठीचा जो बेस धरलेला आहे तो 2015मध्ये जो काही ठराव झाला होता तो त्या ठरावाचा बेस धरून तेव्हाचे जे काही रेट होते त्याच दराने आपण हे असेसमेंट केलेलं आहे। राज्य सरकार आपल्या दारी अशा अनेक योजना जरी राबवल्या गेल्या असल्या तर या नागरिकांच्या तीव्र भावना राज्य शासनापर्यंत पोहोचून या धुळे महानगरपालिकेच्या वतीने जी काही शास्ती असेल किंवा ज्या पद्धतीने या लोकांना जी घरपट्टी देण्यात आलेली, अव्वाच्या सव्वा देण्यात आली, याच्यावर शासन काही निर्णय घेईल का आणि या नागरिकांना आपल्या पद्धतीने काही सुविधा मिळतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी न्यूज, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।